विद्यार्थी मित्रांनो, आज डे 4 युनिट Euclid's geometry. In that we learn some important topic, that is coordinates of point and distance and betweenness. So first of all, we look here. Observe the following number line. Here on a number line, here a point having coordinate 0. The name of that point is O. 1, 2, 3, 4, 5, etc. And left of that 0, -1, -2, -3, -4, -5. Name of that points C, B, A, etc. Here the point D on the number line denotes the number 1. Look here. Point D denotes number 1. So it is said that 1 is the coordinate of point D. So tell me the coordinate of E, 3. Right. Coordinate of C, -2. B, -3. And coordinate of A, -5. In this way. Now, to find the distance between two points, consider their coordinates and subtract the smaller coordinate from the larger. म्हणजे आपल्याला दोन पॉइंट मधलं डिस्टन्स काढायचं असेल तर लार्जर कोऑर्डिनेट्स मधनं स्मॉलर कोऑर्डिनेट मायनस करायचा असतो. आता बघा इथेच व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन D and E? So the coordinate of E is 3 and coordinate of D is 1. Which one greater? 3 is greater. So 3 minus 1, that is 2. Look here, from D to E, 1 and 2 in this way. Same, the distance between point E and D is denoted as distance ED. How to write distance ED? In this way. This is the same as length ED. आपण distance ED म्हणतो, त्यालाच length ED असे म्हटलं जातं. That is the length of the segment ED. ही काय आली मग? ते जे डिस्टन्स आलं 2, ते काय आलं त्याचं लेंथ आले. नाव लेट अस फाइंड डिस्टन्स AB. आता इथलं डिस्टन्स आपण पाहूया. A आणि B मधलं लक्षात येऊन गेलं असेल, इथून इथपर्यंत जायला 1 आणि 2. त्या ऍक्च्युअली आपण काढू. हे छोटे डिस्टन्स आहेत, आपण पाहून सांगू शकतो. मोठे डिस्टन्स असतील तेव्हा नंबर लाईन सुद्धा राहणार नाही. मग त्यावेळेस आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागेल. काय? The coordinate of A is -5 here, right? And the coordinate of B is -3. Which is greater than other? -3 is greater than -5. आता इथे ग्रेटर आणि स्मॉलर कसं ओळखणार? 0 कडनं लहान 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 होत जातात मायनस संख्या. मग याच्यापेक्षा ही आणखी लहान गेली म्हणजे ही सगळ्यात लहान, याच्यापेक्षा ही मोठी, याच्यापेक्षा ही मोठी, याच्यापेक्षा ही मोठी, याच्यापेक्षा ही मोठी. या पद्धतीने आपण इकडे मग या मोठ्या मोठ्या संख्या होत जातात. हे आपल्याला सगळ्यांना माहितीच. नाव वेर इज पॉइंटर. Look here, distance AB is equal to -3 minus -5. ऍक्च्युली हा फॉर्म्युल्यातला मायनस आहे आणि हे कोऑर्डिनेट्स आहेत, म्हणून याला ब्रॅकेट मध्ये टाकून घेतला. -3 मायनस इंटू ब्रॅकेट -5. मायनस इंटू मायनस दॅट इज प्लस.
So minus 3 plus 5. Actually 5 minus 3, that is 2. So the answer is 2. Now look, the distance between 2 points is obtained by subtracting the smaller coordinate from the larger coordinate. Distance कसं काढतो आपण? Larger मधनं smaller minus करतो. Very nice. Now the distance between any 2 points is a non-negative real number. बघा इथेही 2 आलं, निगेटिव्ह नाही. वरती आपण काढलं होतं ते 2, ते सुद्धा निगेटिव्ह नाही. कारण डिस्टन्स कधीही निगेटिव्ह नसतं. ही गोष्ट आपल्याला नोटीस करायची आहे. नाव नेक्स्ट टॉपिक इज बिटवीननेस. इफ P, Q, R are 3 distinct collinear points, there are 3 possibilities. बघा इथे आता P, Q, R हे कोलिनियर पॉइंट्स आहेत कारण ते एका रेषेने जोडले गेले आहेत. मग 3 पॉसिबिलिटीज काय असू शकतात बघा. पहिली पॉसिबिलिटी, पॉइंट Q इज बिटवीन P अँड R. Q हा P आणि R च्या मध्ये आहे. दुसरी पॉसिबिलिटी काय असेल, पॉइंट R इज इन बिटवीन P अँड Q. लास्ट वन, P इज इन बिटवीन R अँड Q. अशा 3 पॉसिबिलिटीज येऊ शकतात. मग आपल्याला याची डेफिनेशन कशी करता येईल बघा. इफ डिस्टन्स PQ प्लस डिस्टन्स QR इज इक्वल टू डिस्टन्स PR. फिगर प्रमाणे PQ प्लस QR मीन्स PR. Then it is said that point Q is between P and R. The betweenness is shown as P dash Q dash R. या पद्धतीने मग प्रत्येक फिगर प्रमाणे आपण हे डेफिनेशन बदलू शकतो. आता दुसऱ्या फिगर साठी कसं लिहू शकतो, इफ डिस्टन्स PR प्लस डिस्टन्स RQ is equal to distance PQ, then it is said that point R is in between P and Q. The betweenness is shown as P dash R dash Q in this way. Now next, midpoint of a segment. फिगर ऑब्झर्व करा. AB एक सेगमेंट आहे, M हा मिड पॉइंट आहे कारण AM इज इक्वल टू MB हे आपण इंडिकेट केलेलं आहे. सो इफ A डॅश M डॅश B म्हणजेच काय, M हा AB च्या मध्ये आहे अँड सेगमेंट AM इज कॉन्ग्रुएंट सेगमेंट MB, then M is called the midpoint of segment AB. Every segment has one and only one midpoint. कोणतेही सेगमेंट घ्या, तिचा मिडपॉइंट एकच पॉइंट असतो. ही गोष्ट नोटीस करायची. माहिती लक्षात ठेवा. उत्तर आपल्याला प्रश्न सोडवताना सोडवावे. आता याच्यात एक्सरसाइज दिलेला आहे. ऑन अ नंबर लाइन पॉइंट्स A, B and C are such that distance AC is equal to 10, distance CB is equal to 8. Find distance AB. आता तुम्ही याच्यावर विचार करायचा आणि याचं उत्तर वहीत सोडवायचं. तसाच दुसरा प्रश्न आहे, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P ऑन अ नंबर लाइन इज -3. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट्स ऑन द नंबर लाइन विच आर ॲट द डिस्टन्स ऑफ 5 युनिट फ्रॉम पॉइंट P. P पासनं दोन्ही बाजूंना 5 युनिट डिस्टन्सवर कोणते कोऑर्डिनेट्स येतात ते शोधायचे. आणि तिसरा, पॉइंट M इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. इफ AB इज इक्वल टू 18, देन फाइंड द लेंथ ऑफ AM. AM किती येईल मग, जर ते सेगमेंट 18 सेंटीमीटर असेल, युनिट असेल आपण मानूया, तर मग मिड पॉइंट किती येऊ शकतो तो आपण काढू शकतो या पद्धतीने. आता याच्यासाठी आणखी काही व्हिडिओ पाहायचे असतील तर ही लिंक तुम्हाला देतोय. ही लिंक ओपन करण्याआधी दीक्षा ॲप आपल्या मोबाईलमध्ये असणं आवश्यक आहे. मग ही लिंक याला क्लिक करा किंवा तुम्ही गुगलच्या याच्यात टाका किंवा मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन, त्याच्यात क्लिक करा आणि मग तुम्हाला ती ओपन होईल आणि त्याच्यावरचे व्हिडिओ पाहून तुम्ही हा घटक पुन्हा दृढ करू शकता, व्यवस्थित घटवून घेऊ शकता. मला वाटतं आजचाही छोटासा व्हिडिओ सहज लक्षात आला असेल. धन्यवाद.